लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त राजारामपुरीतील त्यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी बोलताना ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी शोषितांचा आक्रोश शब्दांमधून मांडणारे थोर समाजसुधारक, लेखक, कवी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली या स्फूर्तिगीतातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत चैतन्य निर्माण केल्याचं सांगितलं। समाजक्रांतीची मशाल पेटवून कष्टकरी शोषितांच्या उत्थानासाठी अण्णाभाऊंनी आपलं आयुष्य खर्ची घातलं असंही त्यांनी नमूद केलं। यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, भाजपचे महेश जाधव, राहुल चिकोडे, विजय सूर्यवंशी, परिवर्तनचे अमोल कुरणे, बहुजन सेनेचे संस्थापक आदिनाथ साठे, दाऊद भोरे, निवास सूर्यवंशी, डॉक्टर प्राजक्ता सूर्यवंशी, किसन भोसले, चंद्रकांत दिंडे, संभाजी चौगुले, आरोग्य निरीक्षक भूमी कदम, राज कुरणे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, जिल्हा सल्लागार संभाजी कागलकर, जिल्हा उपाध्यक्ष समाधान बनसोडे, जिल्हा संघटक लक्ष्मण सावरे, जिल्हाध्यक्षा फरजाना नदाफ, शहर सचिव कल्पना शेंडगे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कनाननगरमध्ये माजी नगरसेवक दिलीप पोवार यांच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी दूध वाटपासह अन्य उपक्रम पार पडले। यावेळी सागर पोवार, महेश लोखंडे, भारत दोगडे, दावीद भोरे, वैभव समुद्रे, अमित आयवळे, रतन सातपुते, केदार चव्हाण, अमित माने, रमेश चौगुले, ओंकार पाटील, आतिश आवळे, वैभव माने, सुशांत कांबळे यांच्यासह कनाननगरमधील नागरिक उपस्थित होते।